नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू। लांजा शिपोशी येथे काँग्रेस आणि वंचितला मोठं खिंडार। महाविकास परिवर्तन आघाडीचा प्रचाराचा धूमधडाका सुरू। चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींना 6 तासात अटक। नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचं दैनिक रत्नागिरी टाइम्सचं टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करीत आहे। पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका अनियंत्रित इको कारनं भीषण अपघात घडवला। या अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास कार्यास सुरुवात केली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कार चालक पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना अचानक त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तिने रस्त्यावरील एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पुढे असलेल्या एका वॅगनर कारलाही धडक दिली। त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या त्या कारची एका पादचाऱ्याला धडक बसली, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। रिक्षा चालक सुद्धा जखमी झाला आहे। सदर मयत इसमाचं नाव धर्मेंद्र चौधरी असं आहे। याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत। शिपोशी तालुका लांजा येथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून दोन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत। या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे। प्रवेशामुळे आमदार किरण सामंत यांनी सर्वांचं स्वागत करत शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची दिशा अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत 16 वासंबे जिल्हा परिषद आणि 32 पंचायत समिती गण रीसमधून महाविकास परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू असून घराघरात जाऊन उमेदवार प्रत्यक्ष भेट देत असल्याने मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातानंतर 2 दिवसांनी मोठ्या जड अंतकरणाने महाविकास परिवर्तन आघाडीचा प्रचार सुरू झाला असून घरोघरी भेट देण्यावर भर देण्यात आला आहे। पनवेल जवळील भंगारपाडा इथं एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून घेऊन पळ काढणाऱ्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 6 तासात अटक केली आहे। फिर्यादी मंजुळा हरिश्चंद्र दाबडे, वय 55, राहणार पारगाव दापोली, या भंगारपाडा येथे रोडने पायी जात असताना एका अनोळखी आरोपीनं फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरी खेचून घेऊन पळ काढला। याबाबत पनवेल शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकानं घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तसंच तांत्रिक तपास करून आरोपीचं नाव निष्पन्न केलं आहे आणि ह्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।